चमत्कारी तळे, अंगावरील खाज, खरूज, नायटा, काळे चट्टे किंवा पांढरे चट्टे निघून जाण्यासाठी या तळ्यातील पाणी अंगावर घेतले किंवा या ठिकाणी येऊन आंघोळ केली तर हे आजार दूर होतात. असं हे चमत्कारी ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्लाई हे धार्मिक स्थळ होय. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असं देवस्थान म्हणजे वाडेबोल्लाई या देवीच्या दर्शनासाठी. तर वाडेबोल्लाई म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोकांचं हे एक जिव्हाळ्याचं देवस्थान असलेलं या ठिकाणी आपल्याला माहिती भेटते. आणि वाडेबोल्लाई ही एक अतिशय मायाळू देवी म्हणून पण समजली जाते, कारण की भक्तांकडून जर काही चुका झाल्या तर त्यावरती निराकरण पण या ठिकाणी आल्यावरतीच होतं आणि आपल्या भक्तांच्या सर्व चुका ती माफ करते. वाडेबोल्लाई मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती आणि परिसराविषयी पण माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोल्लाई माता मंदिरासमोरच आपल्याला एक भव्य दिव्य अशी दगडी दीपमाळ पाहायला भेटते. मंदिराच्या अगदी समोरच भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी भक्त निवास उभारण्यात आले आहे. आत्ता आपण पाहत आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दर्शनी भाग. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारामधूनच आपण मंदिरामध्ये आत जाण्यासाठी प्रवेश करतो. प्रवेश करत असताना मुख्य दरवाजाला लावलेले हे लाकडी दरवाजे आजही आपले लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बजरंगबली, हनुमान आणि गरुडदेव यांच्या सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी उभारण्यात आल्या आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला बोल्लाई मातेचे मुख्य मंदिर पाहायला भेटते. या मुख्य मंदिराच्या मुखमंडपावरती अतिशय सुंदर असं नाजूक नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला भेटते आणि या मुखमंडपामध्ये अनेक देवींच्या मूर्त्या देखील बसवण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, या कोणत्या देवींच्या मूर्त्या आहेत हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. ही आहे मुख्य गाभाऱ्यातील बोल्लाई मातेची अतिशय सुंदर अशी मूर्ती. मंदिर परिसरामध्ये अजूनही काही मंदिरे आहेत. त्या मंदिरांचे दर्शन आता आपण घेणार आहोत, परंतु या व्हिडिओमध्ये आपण बोल्लाई मातेविषयी काही माहिती जाणून घेऊया. जे भक्त अजून बोल्लाई मातेच्या दर्शनाला आले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहत आहोत त्या ठिकाणचा उल्लेख कमेंटमध्ये नक्कीच करा. वाडेबोल्लाई हे पुण्याजवळील एक प्रसिद्ध धार्मिक स्थान आहे. पुणे जिल्ह्यातील स्थानिक लोकांची बोल्लाई देवीवर खूप श्रद्धा आहे, म्हणून दरवर्षी हजारो भाविक या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. मुख्य मंदिराच्या बाहेरील तिन्ही बाजूंमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामध्ये औरंगजेबाचा वध करताना तसेच संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झालेली दाखवलेली आहे. अशा कित्येक चित्रे या
भिंतींवर काढलेले दिसून येतात. मुख्य मंदिराबाहेर पत्र्याचे छत आहे. भाविकांना उन्हापासून आणि पावसापासून कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे. बोल्लाही देवी समोर सिंह व जवळ महिषासुरमर्दिनी तसेच खोकलाई, खरजाई, मारुती या देवतांच्या मूर्त्या आहेत. देवीची मूर्ती म्हणून फक्त चेहरा आहे आणि त्यावरील भाव प्रसन्न दिसतात. देवीच्या चेहऱ्यावर सिंदूर लावण्यात आलेला आहे आणि कपाळावरती गोलाकार कुंकू लावण्यात आलेले आहे. काही भाविक दर महिन्याला तसेच दरवर्षी नित्यनेमाने दर्शन घेण्यासाठी येतात. ज्यांनी नवस केलेला असतो ते नवस फेडण्यासाठी येतात आणि जत्राही करतात. आत्ताचे मंदिर पाहिले तर नवीन दिसेल, परंतु 25-30 वर्षापूर्वी हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये होते. मंदिराच्या शिखरावरती आपल्याला अनेक दैवकोष्टके दिसून येतात आणि त्यामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील या ठिकाणी कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराबाहेर भगवान शिवशंकरांची मूर्ती आहे. तसेच त्यांच्या हातामध्ये एक पिंड आहे आणि शेजारी एक नंदी आहे आणि बाजूलाच भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवताना दिसत आहे. आता आपण बोल्लाई मातेचं दर्शन घेऊन या मंदिर परिसरामध्ये असणारे अजून काही देवस्थान यांच्याविषयी देखील माहिती घेतलेली आहे. तर या ठिकाणी अजूनही एक चमत्कार असा होतो की ज्यांना कोणाला खरोज, नायटा, डाग असं आपल्या अंगावरती जर आले असतील तर ह्या मंदिराच्या अगदी जवळच एक पाण्याचं कुंड आहे, तीर्थकुंड. त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि हातपाय धुतल्यानंतर आपल्या अंगावरील डाग, खरोज, नायटे हे नष्ट होतात. तर आजही या ठिकाणी भाविकांना ह्या गोष्टीची प्रचिती येते. म्हणून आपण त्या तळ्यावरती आता जाणार आहोत आणि त्या तळ्याविषयी पण आपण माहिती तिथे जाऊन घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मंदिराच्या बाजूलाच असणारे हेच ते चमत्कारी तळे. या तळ्यावरती सर्वात प्रथम येऊन हातपाय तोंड धुवून आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी जावं लागते. हे मंदिर कोणते आणि कशाचे आहे पटापट आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या तळ्यातील पाणी अंगावर घेतले किंवा या तळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर भाविकांची अशी श्रद्धा आहे की अंगावरील खाज, खरोज, नायटा, काळे चट्टे किंवा पांढरे चट्टे निघून जातात. अनेक भाविकांचे आजार या ठिकाणी येऊन दूर झाल्याचे देखील आपल्याला ऐकायला मिळते. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो वाडी बोल्लाई या मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर देवीचं दर्शन घेऊन आपण या मंदिर परिसरामध्ये असणारे अजूनही काही देवस्थान यांची पण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.